तर ज्या अर्थी छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितायत, कोर्टात जातायत, त्या अर्थी सरकारनं काढलेला GR हा खूप महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। तसंच सरकारनं हेराफेरी केली तर रस्त्यानं फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिला। GR बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही GR मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे। मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे। म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या। पुढची बातमी बघूयात। लिंगायत हा वेगळा धर्म असू शकत नाही असं वक्तव्य राज्यसभाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केलंय। लिंगायत समाज हा हिंदूच आहे असं सुद्धा गोपछडे म्हणाले। वीरशैव समाज हिंदूंपासून तोडण्याचं कारस्थान सध्या रचलं जातंय अशी प्रतिक्रिया गोपछडेंनी दिली। माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ह्या असंवैधानिक मागणी आहे। हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं हे षडयंत्र आहे आणि हा धर्म म्हणून याला कायद्याच्या चौकटीत बसत नाही, संविधानाच्या नुसार त्याला मान्यता मिळत नाही आणि केंद्र सरकार देखील याला मान्य करू शकत नाही। माझी विनंती आहे यांना की कृपया आमच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका। ओबीसींचं आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्याला धर्माची आफूची गोळी देऊन वेगळ्या दृष्टीने वेगळ्या विषयाकडे डायव्हर्ट करू नका। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्यावर नेहमीच टीका करतात। दरम्यान आमदार दळवी यांनी कधीतरी सुनील तटकरे हे लोकांना घडवतात या विषयावर देखील बोला